नाशिकमध्ये मी जाते। नाशिकमधून आपले प्रतिनिधी किरण गोटूर सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। किरण, नाशिकमध्ये काय वातावरण आहे? कोणत्या मुख्य लढती नाशिकमध्ये पाहायला मिळतात आणि कोणत्या नगर परिषद नगर पंचायत हाय व्होल्टेज ठरणार आहेत? प्रणिता, आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील 11 नगर परिषद निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीची लढाई हे झालेली आहे। आज मतदार आपला मतदानाचा हक्क एकूणच नाशिकमध्ये बजावताना आपल्याला बघायला मिळतोय। मी नाशिकच्या भगूरमध्ये आहे, एका मतदान केंद्रामध्ये। अशा पासून सकाळपासूनच जे मतदारांच्या रांगा आहेत ते लागल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, येवला, भगूर, नांदगाव, मनमाड, सिन्नर इथे जे आहेत खूप मोठ्या प्रमाणात चुरशीच्या आतापर्यंत लढाई झालेल्या आहेत। महायुतीतलेच अनेक पक्ष आमने सामने अनेक या नगर परिषद निवडणुकांमध्ये आलेले आहेत। अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते दोन्ही जे उपमुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये येऊन वेगवेगळ्या ठिकाणी सभा आतापर्यंत घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आणि आज सकाळपासून जे मतदार आहेत आपलं मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला बघायला मिळतोय। अत्यंत चुरशीची अटीतटाई जी लढाई जी आहे ते आतापर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये झालेला आहे। काल प्रचाराचा अखेरचा दिवस होता। काल सुद्धा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन हे प्रचार केल्याचं आपल्याला बघायला मिळालं। नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 11 नगर परिषद निवडणुकीसाठी 56 जे उमेदवार हे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी हे रिंगणात आहेत। 1000हून अधिक जे आहेत उमेदवार हे नगरसेवक पदासाठी हे रिंगणात एकूणच असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। खूप मोठ्या प्रमाणात हे बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण भागामध्ये हे तैनात करण्यात आलेला आहे। आणि आज मतदार नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 3,72,000हून अधिक मतदार आहेत ते आपलं मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। त्यामुळे हे सगळे मतदार कुणाला आपला हे मतदान करतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे, पण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे नाशिक जिल्ह्यातले जे वेगवेगळे 11 नगर परिषद या निवडणुकाचे मतदान केंद्र आहेत या सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असल्याचे सुद्धा बघायला मिळत आहे। जी किरण, असेच माझ्यासोबत जोडले रहा, आणखी अपडेट तुमच्याकडनं घेत राहील।